एज्युटेक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म भरत असाल. आपला टॅक्स कापला जातो, परंतु आपल्याला तो किती कापला आहे तो आपल्या पॅनवर दिसतो की नाही याविषयी जरा खात्री नसते. अशा वेळेस आपणाला एक फॉर्म पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचा कापलेला टॅक्स तुमच्या पॅनवर जमा झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी हा फॉर्म उपयुक्त पडतो. त्याचं नाव आहे फॉर्म 26AS. म्हणजेच काय, याला टॅक्स क्रेडिट फॉर्म असं म्हणतात की त्याच्यावर तुमच्या अकाउंटला, तुमच्या पॅन नंबरला किती रुपये टॅक्स क्रेडिट झाला आहे हे दाखवणारा फॉर्म 26AS याविषयीची सविस्तर माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर हा फॉर्म 26AS कसा असतो, याच्यामध्ये कोणती कोणती माहिती असते, तो कुठून आणि कसा डाउनलोड करायचा याविषयीची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्यक्ष व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपणास विनंती करतो की जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर नसाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि इथून पुढे येणारे इन्कम टॅक्स संदर्भातील सर्व माहिती अगदी मोफत आणि बिनचूक मिळवा. चला तर मग पाहूया फॉर्म नंबर 26AS कसा आहे. हा आहे ट्रेसेसवरून डाउनलोड केलेला फॉर्म 26AS. इथे दिसतोय तुम्हाला. आता ट्रेसेस म्हणजे काय, TDS रिकॉन्सिलेशन ॲनालिसिस अँड करेक्शन एनेबलिंग सिस्टीम हे ट्रेसेसचं लॉंग फॉर्म आहे. डेट किती तारीख आहे बघा, 7 जुलै 2020ला मी हा डाउनलोड केला आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय असतं, याला फॉर्म 26ASला ॲन्युअल टॅक्स स्टेटमेंट असं म्हणतात आणि त्याचं सेक्शन जे आहे ते 203A अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 असतं. आता याच्यावर कोणती कोणती माहिती असते पहा. सर्वात महत्त्वाचं आहे परमनंट अकाउंट नंबर पॅन. दिस इज माय पॅन नंबर. हा माझा पॅन नंबर आहे APAPN 2475F. त्यानंतर पुढं असतं करंट स्टॅटस ऑफ पॅन. तुमचा पॅन ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे. त्यानंतर पुढं असतं फायनान्शियल इयर 2019-20. त्याच्यानंतर पुढे असतं असेसमेंट इयर 2020-21 आणि नेम ऑफ असेसी म्हणजे ज्यानं टॅक्स भरला आहे त्याचं नाव आणि ॲड्रेस ऑफ असेसी. याच्यामध्ये तुमचा गावाकडचा पत्ता असतो की जो पॅन कार्ड काढताना दिलेला असतो. अशा पद्धती ही झाली आपली पहिली माहिती. त्यानंतर पुढं आहे पार्ट ए. पार्ट एमध्ये डिटेल्स ऑफ टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स हा भाग दिलेला असतो. म्हणजेच तुमचा सोर्स, उत्पन्नाचा सोर्स कोणता आहे त्याच्या संदर्भानं हा टॅक्स डिटेल तुम्हाला दिलेलं असतं. आता बघा इथं सिरियल नंबर 1 नेम ऑफ डिडक्टर, टॅक्स कोणी कापला, एज्युकेशन डिपार्टमेंट. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये असतो टॅन ऑफ डिडक्टर. हा आपला टॅन ऑफ डिडक्टर आहे PNE 05179G. त्यानंतर टोटल अमाऊंट पेड ऑब्लिक क्रेडिटेड 698675 म्हणजे एकूण किती पगार भेटला. टोटल टॅक्स किती कापला, 6500 रुपये. त्यानंतर पुढं आहे सेक्शन नंबर कोणता असतो तो दिलेला असतो, ते सेक्शन नंबर. ट्रान्झॅक्शन डेट, कधी ट्रान्झॅक्शन झालं ते. स्टॅटस ऑफ बुकिंग F याचा अर्थ काय हा नंतर तुम्हाला पुढे सांगतो. डेट ऑफ बुकिंग, स्टॅटस ऑफ बुकिंग आणि डेट ऑफ बुकिंग. F म्हणजे काय याचा अर्थ नंतर सांगतो. डेट ऑफ बुकिंग आहे 29 जून 2020ला हा माझा टॅक्स जमा झालेला आहे आणि अमाऊंट क्रेडिट आहे 6,98,675. टॅक्स डिडक्ट आहे आणि टॅक्स डिपॉझिटेड आहे. ही आहे आपली टॅक्स क्रेडिट समरी की जी बऱ्याच जणांना माहिती नसते की टॅक्स कापला आणि माझ्या पॅनला दिसत नाही. तर हेच पॅनला दिसतो की नाही हे तपासण्याची एक मी सोपी पद्धत तुम्हाला सांगतोय. नेमकं 26AS नेमकं काय आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आता पार्ट A1 बघा, डिटेल्स ऑफ टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स फॉर 15G 15H. हे 15G आणि 15H फॉर्म असतात, त्याच्या अगेन्स्ट काही टॅक्स कापला जातो तिथं दिसतो. हा बहुता करून तर बँकेमध्ये हा फॉर्म असतो. 15G किंवा 15H मागणी केली जाते. FD असेल तर FD वगैरे, FDच्या अगेन्स्ट टॅक्स कापला जातो. पार्ट A2 डिटेल्स ऑफ टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ऑन सेल ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. इमूवेबल प्रॉपर्टी काय स्थावर मालमत्ता जी असते त्याच्यावर जर टॅक्स कापला गेला असेल, जसं की रेंट असेल, आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी असतील जिथं आपण राहत असो किंवा भाड्याने दिलेलं घर असेल, सेलर असतील, लँडलॉर्ड प्रॉपर्टी असेल, पे ऑपरेशन कॉन्ट्रास्ट आणि प्रोफेशनल असतात. अशांनी जर अशा वेळेस आपल्याला उत्पन्न मिळतं आणि त्याच्यावर टॅक्स दिसत असेल किंवा टॅक्स लागत असेल तर तो इथे दिसलेला असतो.
पुढे पार्ट बी मध्ये असतो डिटेल्स ऑफ टॅक्स कलेक्टेड सोर्स. आता इथं जे आहे ते कोणत्या सोर्सवर TCS म्हणतात त्याला, इतर सोर्स म्हणजेच पगार व्यतिरिक्त सोर्स असेल तर त्याच्यावर किती टॅक्स आपला जमा झाला हे इथं दिसतो. पार्ट सी मध्ये डिटेल्स ऑफ टॅक्स पेड अदर दॅन TDS और TCS. आता इथं पार्ट सी म्हणजे काय की TCS आणि TDS आपला जो करतो सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा कापला जाणारा टॅक्स म्हणजे TDS, आणि इतर उत्पन्न जे असतं ते इतर उत्पन्न गटासाठी TCS असतो. इथं पण आपल्याला काही दिसत नाही आहे. त्यानंतर पार्ट डी डिटेल्स ऑफ पेड रिफंड. आता बघा कधी कधी आपला आगाऊ टॅक्स कापला जातो आणि तो रिफंड झाला की नाही ही सुद्धा समजत नाही आपल्याला, याचं सुद्धा आपल्याला इंटिमेशन मिळत नाही. मग अशा वेळी जेव्हा आपण आगाऊ टॅक्स भरतो आणि तो रिफंड झाला की नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला पार्ट डी 26A पार्ट डी मध्ये तुम्हाला पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर पार्ट ए असतो डिटेल्स ऑफ SFT ट्रान्झॅक्शन. आता SFT ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, सेल ऑफ इमेज प्रॉपर्टी. SFT म्हणजेच काय, सेल. हे जे ट्रान्झॅक्शन झालेले असतात ते दाखवलेलं असतं. नेम ऑफ SFT फायलर, ट्रान्झॅक्शन डेट, सगळी माहिती दिलेली असते. तर ठीक आहे, पार्ट ई झाला. पार्ट एफ डिटेल्स ऑफ टॅक्स ॲट सोर्स, सेल ऑफ इमेज प्रॉपर्टी अंडर सेक्शन 194(4) TDS on rent of property, and under section 194 IB TDS on payment of registration contracts and professional, under section 194M for buyer tenant of property, pair of resident contractor and professional. हा पार्ट जो असतो तो जो आपल्याला उत्पन्न मिळणार आहे त्याच्या संदर्भात आहे. रेंट असेल, प्रॉपर्टी आपण दिलेली असेल किंवा इमेल प्रॉपर्टीपासून मिळणारं उत्पन्न असतं ते इथं दिसतं. पुढे आहे पार्ट जी TDS डिफॉल्ट्स. आता TDS डिफॉल्टचा अर्थ काय होतो की जर तुमचा पॅन नंबर चुकीचा झालेला असेल किंवा याच्यामध्ये मिसमॅच झालेला असेल तुमच्या अकाउंटमध्ये, म्हणजेच कसं, समजा तुमचा टॅक्स कापलेला असेल 500 रुपये आणि तुम्हाला टॅक्स लागतोय 1000 रुपये, ही मिसमॅचिंग झाली आणि त्याला म्हणायचं TDS डिफॉल्ट्स. म्हणजे थोडक्यात काहीतरी त्रुटी आहे ते आपल्याला दूर करणं आवश्यक असतं आणि त्याच्या संदर्भात डिफॉल्ट्सची प्रोसिजर असते ती आपल्याला असायनिंग ऑफिसर असतात त्यांच्या संपर्क साधावा लागतो. आणि बाकीची जी माहिती आहे टॅक्स पेअर म्हणून आपण तिथं करू शकतो. आता कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे काय, आता पार्ट ऑफ फॉर्म 26A आपण जे पाहिलं A1 A2 B C D E F G असे एकूण 9 पार्टमध्ये हा फॉर्म असतो. त्याच्यामध्ये पार्ट A 26A हा डिरेक्टर असतो, A1 सुद्धा डिरेक्टर असतो, A2 सुद्धा डिरेक्टर असतो. जर आपल्याला काही अडचण असेल तर आपल्याला डिरेक्टरशी संपर्क साधावा लागतो. B हा कलेक्टर असतो म्हणजे टॅक्स गोळा करणारा असतो. C असेसिंग ऑफिसरवर बँक असते. D हा असेसिंग ऑफिसर ITRCPC असते. म्हणजेच आपल्याला D फॉर्ममध्ये जर काही त्रुटी दिसली किंवा तुमच्यामध्ये मिसमॅच असेल तर तुम्हाला या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करावा लागतो. E कन्सर्न AIR फायलर असेल. त्यानंतर F NSDL किंवा कन्सर्न बँक ब्रँच असते आणि G डिडक्टर असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कोणाला संपर्क साधायचा या फॉर्म संदर्भात ही माहिती मिळते. त्यानंतर लिजंड्स यूज इन फॉर्म 6. लिजंड्स म्हणजे काय, जे काही शॉर्ट फॉर्म वापरलेले असतात त्याला म्हणायचं लिजंड्स. मग आता U म्हणजे काय, F म्हणजे, P म्हणजे काय, F म्हणजे काय आणि O म्हणजे काय. आता बघा U म्हणजे काय तर अनमॅच म्हणजे काय, डाटा जुळलेला नाही. डिडक्टर्स हॅव नॉट डिपॉझिट टॅक्सेस और हॅव फर्निश्ड इनकरेक्ट पर्टिक्युलर ऑफ टॅक्स पेमेंट. Final credit will be reflected only when payment details in bank match with details of deposition TDS and TCS. याचा अर्थ असा होतो की तुमच्या डिडक्टरनं टॅक्स डिपॉझिट केलेला आहे तो जुळत नाही आहे किंवा टॅक्स जमा केलेला नाही किंवा चुकीची माहितीही दिलेली आहे. आणि ही जी टॅक्स क्रेडिट असते जेव्हा संपूर्ण माहिती ॲक्युरेट जाते तेव्हाच बँकेच्या चलनाशी मिळते, तेव्हाच हा एरर दूर होतो. पुढे P प्रोव्हिजनल टॅक्स क्रेडिट इज इफेक्टेड ओनली फॉर TDS TCS स्टेटमेंट फाइंड बाय गव्हर्नमेंट डिरेक्टर. आता बघा हे प्रोव्हिजनल जे असतं ते फक्त गव्हर्नमेंट डिरेक्टरसाठी असतं. P स्टेटस विल बी चेंज टू फायनल F ऑन व्हेरिफिकेशन ऑफ पेमेंट डिटेल्स सबमिटेड बाय पे अँड अकाउंट ऑफिसर. PAO हा आपलं जेव्हा संपूर्ण माहिती आपण सबमिट करेल तेव्हा तो प्रोव्हिजनलचं F होतो, F फायनल अशा प्रकारे त्याचं स्टॅटस बनतो. कधी, पे अँड अकाउंट ऑफिसर जेव्हा ही सर्व माहिती गव्हर्नमेंट डिरेक्टरसाठी महत्त्वाची आहे, जेव्हा ती माहिती संपूर्ण पुरवतो त्यावेळेस त्या प्रोव्हिजनलचं F म्हणजे फायनल होतं. इन केस ऑफ नॉन गव्हर्नमेंट डिरेक्टर्स पेमेंट डिटेल्स TCS डिपॉझिटेड इन बँक बाय डिरेक्टर्स हॅव मॅच विथ द पेमेंट डिटेल्स मेन्शन इन द TDS TCS स्टेटमेंट फाइल्ड बाय द डिरेक्टर्स. इन केस ऑफ गव्हर्नमेंट डिरेक्टर डिटेल्स ऑफ TDS TCS बुक्ड इन गव्हर्नमेंट अकाउंट
हॅव बीन व्हेरीफाईड विथ पेमेंट डिटेल्स सबमिटेड बाय पे अँड अकाउंट ऑफिसर. आता बघा हा फायनल जर प्रायव्हेट असतील त्यांनी भरलेलं बँकेतील चलन हे जुळलं की त्यांचे लगेच फायनल होऊन जातं. तसं आपल्याला PAO ऑफिसरने ती माहिती आपल्याला द्यावी लागते. पुढं आहे ओव्हरबुक. आता ओव्हरबुक याचा अर्थ असा होतो पेमेंट डिटेल्स ऑफ TDS डिपॉझिट बँक बाय डिरेक्टर हॅव मॅच विथ डिटेल्स मेन्शन इन द TCS स्टेटमेंट बट द अमाऊंट इज ओव्हर क्लेम इन द स्टेटमेंट. आता बघा ओव्हरबुक याचा अर्थ काय होतो की माझे 100 रुपये टॅक्स कापला गेला आहे परंतु मी क्लेम केला आहे 150 रुपये, तर त्याला म्हणायचं ओव्हरबुक. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या लिजंड आहेत, या सगळ्या टर्म्स आहेत फॉर्म 26A मध्ये. त्यानंतर रिमार्क्समध्ये बघा ABCDEFGHEFTG. आता याच्यामध्ये काय अर्थ होतो. ए रेक्टिफिकेशन एरर इन चलन अपलोडेड बाय बँक. ही एररचा प्रकार आहे. ए याचा अर्थ काय होतो रेक्टिफिकेशन करणं आवश्यक आहे चलनमध्ये. बी रेक्टिफिकेशन एरर इन स्टेटमेंट अपलोड बाय डिडक्टरने स्टेटमेंट अपलोड केलं त्याच्यामध्ये जर काही चूक असेल ती दुरुस्ती करणे म्हणजेच बी. सी रेक्टिफिकेशन एरर इन AIR फाईल्ड बाय फायलर. अशा प्रकारच्या ज्या चुका असतात त्या चुका तिथे दाखवलेल्या असतात. आणि पुढे इथं बघा टोटल टॅक्स इन्क्लूड्स TDS सर्चर एज्युकेशन सेस. टोटल टॅक्स डिडक्टेड म्हणजे काय तर TDS असतो, सर्चर असतो आणि एज्युकेशन सेस असते. टॅक्स डिडक्टेड इन्क्लूड TDS सर्चर अँड एज्युकेशन सेस. टोटल टॅक्स कलेक्टेड ही सर्व माहिती दिलेली आहे. नोट फॉर फॉर्म 26A साठी काय नोट्स आहेत. फिगर्स इन ब्रॅकेट्स रिवर्स निगेटिव्ह एंट्रीज. इन पार्ट सी डिटेल्स ऑफ टॅक्स पेड आर डिस्प्ले एक्सक्लूड TDS TCS पेमेंट रिलेटेड टू सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि बँकिंग कॅश ट्रान्झॅक्शन टॅक्स STT आणि बँकिंग कॅश ट्रान्झॅक्शन टॅक्स हे दाखवलेला असतो. तर अशा पद्धतीनं हा फॉर्म 26AS अत्यंत महत्त्वाचा आहे. तो कसा रीड करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहिली आहे. आता इथं जो शेवट आहे असेसमेंट इयर 20 माझा लेटेस्ट फॉर्म आहे हा. इथं बघा हा रूल नंबर 1962 काय सांगतो. दिस स्टेटमेंट डज नॉट इन्क्लूड पेमेंट्स पर्टेनिंग असेसमेंट इयर अदर दॅन AY mentioned above and payments against penalties. Date is displayed in DDMMY format. Details of tax rate source information form for form 15G 15H includes transaction for which declaration under section 197A has been quoted. आता इथं सेक्शन दिलेले आहेत. हे सेक्शन आपण नंतर बघूया स्टेप बाय स्टेप. कोड काय असतो, सर टॅक्स काय असतो, हे सगळे कोड आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे हे सगळी माहिती आपल्या 26AS वर दिलेली असते. तर अशा पद्धतीनं आजच्या भागामध्ये एवढंच. पुढच्या भागामध्ये आपण पाहूया की हा फॉर्म 26AS कशा प्रकारे डाउनलोड करायचा. तो वेगवेगळ्या पद्धतीनं डाउनलोड करता येतो. त्या सर्व पद्धती उद्याच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा एकदा आपणास विनंती असेल जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर नसाल तर सर्वात प्रथम तुम्ही सबस्क्राईब बटन क्लिक करा, बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या इनबॉक्समध्ये तुम्हाला दिसेल. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. घरी राहा, सुरक्षित राहा. एज्युटेक ट्राय टू युअर बेस्ट. थँक्यू.